युद्धामुळे अनेक उद्योगांना फटका बसत असतानाच कापूस उद्योग तेजीत आलेला आहे। सध्या कापसाला प्रति क्विंटल 8,500चा भाव मिळालाय। मात्र शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर भाववाढ झाल्यानं भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांना झाला आणि त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे तर दुसरीकडे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मात्र याचा फायदा दिवस रात्र शेतामध्ये राबून कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याला नाही तर व्यापाऱ्यांना झालाय। ही भाववाढ होण्याआधीच शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला होता। शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपताच दरवाढ झाल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे शेतकरी उपाशी आणि व्यापारी तुपाशी अशी स्थिती निर्माण झाली आहे। ज्या वेळेस आम्ही संकटात होतो, आमचा 7,000 रुपये क्विंटलने कापूस विकण्यात गेला। नंतर कापसाचा भाव आता 8-8.5 पर्यंत गेला। अजून वाढतो काय हे सांगता येत नाही। आणि काय सरकार आहे हे आमच्या तोंडाला पान पुसल्यासारखं झालेलं आहे सरकार साहेब। ज्या वेळेस आम्ही कापूस घातला त्यावेळेस 6,000 ते 6,500 हा होता आणि खूप आमचं नुकसान झालं, आर्थिक नुकसान झालं। सरकारने या प्रकारे आमच्या जखमीवर मीठ सोडलेलं आहे, तरीही आम्हाला आमचं आर्थिक नुकसान भरपूर प्रमाणे झालेलं आहे। माझं जवळपास 60,000 ते 70,000चं झालेलं आहे। 6,000 ते 6,500 रुपये जो 40 क्विंटल कापूस होता हा त्या भावाने गेला आहे आणि या प्रकारे आमचे कमीत कमी 50,000 ते 60,000 रुपयाचा तोटा झाला आहे। तर मग हा जो तोटा आहे हा आत्ता कापूस जेव्हा भाव वाढते तेव्हा या 50,000 ते 60,000 रुपयाचा आम्हाला फटका बसला आहे। जगभरात पॉलिस्टरच्या कापडाला प्रचंड मागणी आहे। पॉलिस्टर हे मानवनिर्मित कापड आहे। पेट्रोलियम आधारित रसायनांपासून पॉलिस्टर तयार होतं। त्यामुळे क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या की पॉलिस्टर उत्पादनाचा खर्च देखील वाढतो। परिणामी बाजारात कापसाची मागणी वाढू लागलेली आहे। पॉलिस्टर धागा 25 ते 40% महाग झालाय। त्यामुळे कापसासारख्या नैसर्गिक धाग्याचे भाव कडाडले आहेत। युद्धाच्या परिस्थितीमुळे जे पॉलिस्टरचं प्रमाण कमी झालं त्यामुळे धाग्याच्या किमतीत वाढ झाली। धाग्याच्या किमतीतच वाढ झाली नसून ती कॉटन बेल आपण खरेदी करतो त्यामध्येही भरमसाठ वाढ झाली आणि अशा प्रकारे जे आजपर्यंत एक्सपोर्ट बंद होतं ते आता चालू झालेलं आहे। त्यामुळे नक्कीच सूतगिरणीला याचा थोडाफार फायदा नक्की होईल। कापसाच्या दरात झालेली वाढ ही शेतकऱ्यांच्या फायद्याची नाही तर व्यापारी आणि CCI साठी फायद्याची ठरली आहे। जर क्रूड ऑइलचे दर चढेच राहिले तर भविष्यात कापसाची मागणी आणि दर दोन्ही वाढू शकतात। त्यामुळे मागणी वाढल्यावर तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।